प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा. तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही निरोगी आहात का? तुम्ही विचारत आहात का, ही जागा तर एखाद्या जंगलासारखी दिसतीये, तुम्ही जंगलात उभे आहात का? हो, हे एक सुंदर ठिकाण आहे जिथे खूप झाडं आणि दाट हिरवळ आहे, जे स्वीडनमध्ये आहे. समुद्र किनाऱ्याजवळ तुम्ही मोठमोठ्या झाडांचे बाग पाहू शकता. इथलं वातावरण खूप आनंददायक आहे. प्रभूंनी प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारची झाडं निर्माण केली आणि ती तिथे ठेवली आहेत. हे खरंच अद्भुत आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, आज प्रभू तुमच्यासाठी कोणतं वचन घेऊन आले आहेत? तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. स्तोत्रसंहिता 117च्या 2ऱ्या वचनात असं म्हटलं आहे, त्याची प्रभूची दया आमच्यावर विपुल झाली आहे. प्रभूची करुणामय दया म्हणजेच कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर महान आहे. हे प्रभूचं अनुग्रहच आहे की आपण नष्ट झालो नाही. आपण अनेक अडचणी आणि धोक्यांना सामोरे जातो. एका बाजूला वाईट लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला वाईट आत्मा आहेत. आपल्या विरोधात कितीही अडचणी, छळ किंवा त्रास उभे राहिले तरी आपण त्यांना सामोरे जातो आणि नष्ट होत नाही. बरोबर ना? हे सर्व परमेश्वराच्या कृपेने आहे. हे आपल्या शक्तीमुळे, भक्तीमुळे किंवा पवित्रतेमुळे नाही, तर त्याच्या अनुग्रहामुळे आहे. कोण म्हणू शकतो की मी माझ्या विश्वास, भक्ती आणि पवित्रतेमुळे ठाम उभा आहे? मी कधीच असं म्हणू शकत नाही. मी अनेकदा परमेश्वराच्या उपस्थितीत माझी अयोग्यता ओळखतो आणि या गोष्टीसाठी त्याची स्तुती करतो की मला त्याच्या दृष्टीने कृपा मिळाली आहे. हीच गोष्ट पौलही म्हणतो, मी सर्वांत जास्त परिश्रम आणि सेवा केली तरीही हे मी नाही, तर त्याचा अनुग्रह आहे. त्याच कृपेमुळे मला हे सर्व करण्यास योग्य ठरवलं. हीच गोष्ट मीही मान्य करतो. हे मी नाही, तर त्याचा कृपा आहे. तुमच्या आयुष्यातही त्याच्या कृपेशिवाय तुम्ही ठाम उभे राहू शकता का? तो त्याचा कृपा आहे की तुम्ही जिवंत आणि निरोगी आहात. तो त्याचा कृपा आहे की तुम्ही सुरक्षित आहात. त्याचा कृपा महान आहे. कृपा म्हणजे काय? मी तुम्हाला हे अनेकदा सांगितलं आहे. ही ती कृपा आहे जी परमेश्वर अयोग्य व्यक्तीवर दाखवतात. आपण अयोग्य लोक आहोत. ते इतके पवित्र परमेश्वर आहेत. तुम्हाला वाटतं का की त्यांच्यासमोर उभं राहण्यास आपल्यात काहीही पात्रता आहे? हे फक्त त्यांच्या कारणामुळेच आपण पात्र झालो आहोत. त्यांनी त्यांच्या रक्ताने आपल्याला मुक्त केलं आणि आपल्याला योग्य केलं. हे आपल्या कोणत्याही पात्रतेमुळे नाही. अनुग्रह म्हणजे ती कृपा जी ते आपल्यासारख्या अयोग्य लोकांवर दाखवतात. आपण त्याच्यामुळे जिवंत आहोत. हाच कृपा आपल्याला टिकून ठेवतो. म्हणून अहंकाराला जागा देऊ नका, तर त्याच्या कृपेची आठवण ठेवा आणि त्याची स्तुती करा. प्रभू, तुझा माझ्यावर अनुग्रह महान आहे. मी यासाठी तुझे आभार मानतो. प्रभूची अशीच स्तुती करा आणि तुम्हाला महान आनंद मिळेल. तुम्ही प्रार्थना कराल का? हे प्रभू परमेश्वर, तुझा माझ्यावर कृपा महान आहे. मी तुझ्या अनुग्रहामुळेच सुरक्षित आणि स्थिर आहे. तुझ्या कृपासाठी धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.